हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, आज अगदी स्पेशल असा दिवस होता। आज होती चैत्र पौर्णिमा। चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आज सकाळी सकाळी मी लवकर साफसफाई सुरू केली होती। आज सगळं घर झाडून पुसून स्वच्छ करून आणि त्यानंतर मग बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या। त्याच म्हटलं सगळ्या तुमच्यासोबत शेअर कराव्या, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करायचे आहे। कमेंट केल्यानंतर त्या बाजूला हाईप हे ऑप्शन येतं, हाईपसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल। तर चैत्र पौर्णिमा मी बुधवारच्या दिवशीच केली, कारण सकाळी सुरू झालेली होती। सत्यनारायणही 1 तारखेला केलं तर चालणार होता, त्यामुळेच मग सगळी तयारी मी आजच करून घेत होते। तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे झाडून पुसून घेतल्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करते मी। प्रत्येक पौर्णिमेला, अमावस्येला, सणाला, वाराला प्रत्येक वेळेस हळदीचं लेपन मी करून घेत असते। तुम्ही पण करतात का, मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्यानंतर मग दरवाजा पुसून दरवाजावरती हळद कुंकू मिश्रित स्वस्तिक काढायचं होतं, तर ते मी याप्रमाणे काढून घेत असते। दरवाजावरती शुभचिन्ह काढलेलं चांगलं असतं, त्यामुळे मग मी या पद्धतीने काढून घेत असते। तुम्ही पण काय काय करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्यानंतर आज दरवाजाजवळ उंबरठ्यावरती अतिशय साधी सोपी सिंपल अशी रांगोळी मी काढून घेतली होती, बघू शकताय। रांगोळी तुम्हाला कशी वाटली? ही कोलम पद्धतीच्या रांगोळ्या मी शिकते, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। त्या पद्धतीची रांगोळी आहे, बघू शकताय। उंबरठा असा दिसतोय काहीसा माझा, बघू शकताय। साधारण उंबरठा असा आहे। त्यानंतर स्वस्तिक वगैरे मी काढून घेतलेलं। तर ही सगळी तयारी माझी सकाळीच झाली होती। त्यानंतर देवपूजा वगैरे पण आटोपली होती आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण मला करायची होती, बघू शकताय। इतका सगळा पसारा आहे, तर तो सगळा आवरून घ्यायचा आहे। संध्याकाळ होत आली होती पूर्ण। तर इथे मी डाळ भाताचा कुकर लावलेला आहे। त्यानंतर डाळ भात, बटाट्याची चटणी, पुऱ्या, भजे, कुरडई हे जेवण होतं। त्यानंतर प्रसादामध्ये मी आज शेवयांची खीर बनवणार आहे। चैत्र पौर्णिमा आहे, आज सुवासिनींना मी हळदी कुंकवासाठी बोलवणार आहे, तर त्यांच्यासाठी काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, म्हणून मग शेवयांची गोड खीर बनवून घेते आहे। तुमच्याकडे तुम्ही चैत्र पौर्णिमा कशी सेलिब्रेट करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। बऱ्याच जणी म्हणतात आमच्या घरात ह्या चाली नाही, ह्या आमच्याकडे रीती नाही, आमच्याकडे असं केलं जात नाही, आमच्याकडे तसं केलं जात नाही, किंवा काही रूढी परंपरा आमच्याकडे नाहीत। तर मैत्रिणींनो, माझं एक म्हणणं आहे की साधी सिंपल गोष्ट जी आपण करू शकतोय ती गोष्ट जोपर्यंत, देवाला एकच सांगायचं, देवा मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी ह्या रीती परंपरा पार पाडणार, पण माझ्यानंतर येणारी ही माझी पिढी किंवा माझ्या सुना लेकी बाळी त्या रीती परंपरा पार पाडतील की नाही मला माहीत नाही, पण जोपर्यंत माझा श्वास चालू आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला जितकं शक्य होतंय तितकं मी तुझा कुळाचार करणार किंवा तुझी सेवा करणार, इतकं मनोभावे देवाला प्रार्थना करा। देव तुमच्या घराला कोणतंही पाप लागू देत नाही। बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की आत्ता सुरू केलेली रूढी परंपरा ही तुम्हाला कायमस्वरूपी चालवावी लागेल। खरं तर माझी एक अजून एक इच्छा आहे, मला गौरी खूप आवडतात, गौरी गणपती खूप आवडतात, पण मी माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी कधीही गौरी गणपती म्हणजे गौरी बघितलेल्या नाही आहेत। त्यामुळे त्या कशा करतात, काय करतात या गोष्टीचं पूर्ण नॉलेज नाही आहे मला, म्हणजे माहिती नाही आहे मला। पण यूट्यूबवरनं बघून बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो, पण तरीसुद्धा असं होतं कधी कधी की एखादी चूक होती छोटीशी आणि त्याची खूप मोठी परतफेड आपल्याला करावी लागते, असं होत असेल। पण मला असं वाटतं की ज्या देवाची सेवा आपण मनोभावी केलेली असते आणि त्यात छोटी मोठी एखादी चूक झाली तर देवही ते स्वीकारून घेत असेल असं मला वाटतं। पण तरीसुद्धा मोठी लोक सांगतात की त्यांचं खूप पाळायचं असतं, त्यांना काही गोष्टी चालत नाहीत, काही गोष्टी करायच्या असतात। तर त्या सगळ्या गोष्टींमुळे मी गौरी अजून घरात कधी केलेल्या नाही आहेत, पण माझ्या सासरी किंवा माहेरी ज्या म्हणजे काही सेवा असतात, सत्यनारायण असेल, हळदी कुंकू असेल, मकर संक्रांतीचं हळदी कुंकू असेल, त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे बऱ्याच गोष्टी नाही केल्या जात। मकर संक्रांतीला सुगड पूजन असेल, त्या गोष्टी नाही होत आमच्याकडे, पण तरीसुद्धा मी करते। मला असं वाटतं की माझं घर, माझं कुटुंब, माझा नवरा, माझ्या संसाराला सौख्य लाभावं, नवरा
माझं सौभाग्य अखंड राहावं यासाठी मी प्रयत्न करत असते. तर आज सत्यनारायण केला मी आणि योगायोगाने आज शिवमचे बाबा घरी होते, त्यामुळे मग आम्ही दोघांनी सोबत बसून पोथी वाचली. खरं तर आपण ज्या सगळ्या गोष्टी करत असतो त्यामध्ये दोघांचाही वाटा असतो. संसार म्हटलं की या दोन गोष्टी येतातच. नवरा आणि बायको हे एका गाड्याचे दोन चाकं असतात. एक नसेल तरीसुद्धा संसार चालत नाही. बऱ्याचदा शिवमचे बाबा ऑफिसला असतात, त्यामुळे मग मी एकटीच पूजा करते. पण आज योगायोगाने तेही घरी होते. मग दोघांनी मिळून पूजा केली आणि देवाकडे माझी कायमस्वरूपी अशीच प्रार्थना आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझा नवरा प्रत्येक पूजेमध्ये माझ्यासोबत असू दे. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल. त्यांच्या प्रत्येक अडचणीत, त्यांच्या प्रत्येक वाईट प्रसंगात मी शेवटपर्यंत, माझ्या शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत असेन आणि त्यांचा संसार फुलवण्याचा, खुलवण्याचा, जपण्याचा, सांभाळण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी म्हणजे माझ्या बऱ्याच व्हिडिओंमध्ये तुम्ही बघत असाल तर म्हणजे माझा आता तर डेली रुटीन झालेलं आहे माझं की सकाळ झाली की मी एक व्हिडिओ टाकत असते देवाचा. सकाळ झाली की एक व्हिडिओ टाकत असते. तर तो देव मला जे भरभरून देतो आहे ना, तर ते मला कायमस्वरूपी टिकवून ठेवायचं आहे. माझा देव मला काहीही कमी पडू देत नाही आहे आणि तेच असंच कायमस्वरूपी राहावं. त्यामुळे त्याची मला जितकी सेवा करता येईल तितकी सेवा मी करते आहे, करून घेते आहे. जितकी जमेल तितकी करते आहे. त्यानंतर सत्यनारायणाची पोथी वगैरे वाचून घेतली आणि त्यानंतर आरती वगैरे झाली. काही विशेष गोष्टी आहेत त्यासुद्धा मला तुमच्यासोबत नक्की शेअर करायला आवडेल, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील. तर बघू शकता या पद्धतीने मी सत्यनारायणाची पूजा मांडून घेतली आहे. साधी सोपी सिंपल आहे. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी मी एक छोटासा होम करते, म्हणजे कापूर, लवंग वगैरे पूर्ण घरात फिरवून उंबरठ्यावरती ओवाळून घेते. कारण हाच तो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून लक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करते, जिथून नारायण माझ्या घरात प्रवेश करतात आणि माझ्या घरात सुखसमृद्धी नांदते. तर मी आधी उंबरठ्याला ओवाळून वगैरे घेतलं. त्यानंतर मग माझ्या 5 मैत्रिणींना मी हळदी कुंकवासाठी बोलवलेलं होतं. माझ्या मैत्रिणी साध्या सिंपल आहेत. त्या कशा आल्या आहेत, काय आल्या आहेत, मी त्यांना फक्त असंच बोलवलेलं होतं. एक ती वेगळी गोष्ट आहे मी त्यांना कशासाठी बोलवलेलं आहे, पण त्याचसोबत मी हळदी कुंकू पण केलं. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याचा व्हिडिओ येणारा तो सुद्धा आठवणीने नक्की बघा, कारण एक स्पेशल अशी गोष्ट करणार आहे आणि तीच मला तुमच्यासोबत शेअर करायची. त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे, कमेंट करावी लागणार आहे, लाईक करावं लागणार आहे आणि हाईपसुद्धा करावं लागणार आहे. तुम्ही हाईप केलं तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर बघू शकता या पद्धतीने हळदी कुंकू झालं, प्रसाद झालं, सगळं झालं. तर या पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली होती. तुम्ही कशा पद्धतीने करतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.